हे मस्त पेरू कैरी बोर वगैरे आहेत ते पण आम्ही घेत आहोत जाता खाण्यासाठी। यासोबत आमचं आहे पिल्लू आमच्या सोबत आणि आमचं दोघींचं मॅचिंग झालेलं आहे। आज आम्ही 6 जणांची टीम मिळून खूप सारी मज्जा करणार। हा मज्जा करणार। आया हे बघ बोर देत आहेत। थँक्यू पिल्लूला बोर दिली। एवढा मोठा मित्रांनो आम्ही आलेलो आहोत हॉर्सलँड हॉटेल मध्ये। हॉटेलचा आमचा नवीन घोडा पप्पा आहे ना। तर मित्रांनो वेलकम टू माथेरान। आणि पुन्हा एकदा आम्ही माथेरानला आलेलो आहोत कारण यांचे मित्र आहेत चेतन भाऊ खूप आमचे जवळचे मित्र आहेत आणि वहिनी आहेत। तर भाऊ पहिल्यांदाच आले माथेरानला तर ते बोलले की आमच्या सोबत चला। तर मित्रांनो म्हटलं चला त्यांच्यासोबत पण येण्याचा योग आलेला आहे। ते आणि आम्ही माथेरानमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। तर आता आम्ही रूम बुक केलेले आहे। तर यावेळेस आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर ते सगळं एक्सप्लोर करणार आहोत। तर ते तुम्हाला पाहायला मिळणार माझ्या व्हिडिओ मधून। सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो। न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत माथेरानला। पुन्हा एकदा सकाळच्या घाईमध्ये आम्ही ट्रेन पकडली सो मी चढली लेडीज डब्यामध्ये साईला घेऊन। पण पाहताय तुम्ही खूप गर्दी आहे बसायला काही जागा भेटली नाही। उभ्यानच आम्ही जो बाहेरचा सकाळचा वातावरणाचा नेचर आहे तो एन्जॉय केला आणि शेवटी आम्ही नेरळला येऊन कॅब पकडली। बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया। कॅबची तिकीट आहे पर पर्सन 100 रुपये आणि जी लहान मुले आहेत 12 वर्षापर्यंत त्यांची 50 रुपये। मित्रांनो इकडे रिक्षाची लाईन आहे तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेला जे पर पर्सन 35 रुपीज घेते। आणि जर तुम्हाला घोडेसवारी पाहिजे तर तुम्ही घोडेसवारी पण करू शकता। पण फायनली आम्ही चाललेलो आहोत चालत कारण चालण्याची जी मजा असते ना मित्रांनो ती काही रिक्षामध्ये बसण्याची नाही। दुसरा कलर घे। आणि इकडे गॉगल पाहिजे होता साईला आणि वहिनीला तर सो वहिनीसाठी पण घेतलेला आहे वहिनीने आणि साईने पण घेतलेला आहे। दुसरा घे साई दुसरा घे कलर। तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मेन गेटला आणि इकडे जे टॉय ट्रेन असते अमोलदास वरून जाण्यासाठी हिल स्टेशन पर्यंत त्यासाठी इकडे गर्दी आहे तिकीटला। आणि आम्ही आता या वेळेस ट्रेनने जाणार आहोत। सो मिस्टर गेले तिकीट काढण्यासाठी। गाडी बुला रही है सिटी बजा रही है। आम्हाला जायचं होतं ट्रेननी पण ट्रेनची तिकीट नाही भेटत आम्हाला खूप लेट तिकीट भेटते 12ची। सो म्हटलं चला आपली पायाचीच गाडी बरी आहे नाही का। आणि आता आम्ही चाललेलो आहोत चालत कारण वहिनी आहेत भाऊ आहेत त्यांना ट्रेन मध्ये बसायचं होतं। पहिल्यांदाच आलेली आहेत माथेरानला त्यासाठी पण नाही तिकीट भेटत त्यासाठी म्हटलं खूप लेट होणार। मग आम्ही आता शेवटी चालत चाललेलो आहोत आणि जी चालण्याची मित्रांनो मजा आहे ना ती ट्रेन मध्ये नाही येत। मस्त सुंदर असं निसर्गाची मजा घेत आपण चालणार आहोत आणि पोहोचणार आहोत माथेरान हिल स्टेशनला। चलो यासोबत आमचं आहे पिल्लू आमच्या सोबत आणि आमचं दोघींचं मॅचिंग झालेलं आहे आत्तूचं आणि पिल्लूचं आहे ना। कसं वाटतंय मस्त वाटतंय ना। थंडी वाजते नाही आहे ना चालायचं ना। चलो आज आम्ही 6 जणांची टीम मिळून खूप सारी मज्जा करणार। हा मज्जा करणार चलो फिर चलते हैं। आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि इथे मस्त पेरू कैरी बोर वगैरे आहेत ते पण आम्ही घेत आहोत जाता खाण्यासाठी। आणि ट्रेन मध्ये आपल्याला बसायला नाही भेटलं पण आपल्याला समोरून येताना ट्रेन दिसणार आहे आपण बघून एन्जॉय करूया ट्रेन। असं करा ना मसाला असं फिरवा ना। आया हे बघ बोर देत आहेत। थँक्यू पिल्लूला बोर दिली। एवढा मोठा बाबा ही बोर घ्या। हा मस्त असं चटपटीत पेरू मिरची वगैरे लावून
कसं वाटतंय? एक नंबर. मजा असते. प्रांजल पण खाते बघा आमची. तुम्ही टाका. खा. अरे बघा बाईट केला. आमचा काही खात नाही. साई नाही आमच्या खात. मी तुम्हाला बोलली ना, साई चिंच बोर काहीच नाही. हमको चिप्स पसंद है ना. कमी काय असं ना. कैरी आणि कधी पण या वर्षी 12 महिने कैरी इकडे भेटते. मस्त. तोतापुरी ना आंबट आहे. खूप गर्दी आज. चेन करून टाकू याच्यामध्ये. मंकी हे जवळ नाही जायचं. साई उडी मारली. हॅलो पळाला. सो फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहोत हॉर्सलँड हॉटेलमध्ये आणि आमचं 12चं चेकिंग होतं. सो आम्ही रूम आता आमचं चेकिंग केलेलं आहे. आम्ही मस्त रूम मध्ये गेलो, फ्रेश झालो आणि इकडे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि आता न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे. सो सगळीकडे सगळे हॉटेल्स फुल्स आहेत. त्याचे जे बेस्ट फ्रेंड आहेत चेतन भाऊ, त्यांनी आधीच आमचं बुकिंग केलेलं आणि त्यांना यायचं होतं माथेरानला. तुम्हाला माहितीच आहे की 15 दिवसाच्या आधीच आम्ही माथेरानचा ट्रिप एक केलेला आणि आमची सेकंड ट्रिप आहे आता. तर सो म्हटलं न्यू इयरचं सेलिब्रेशन करायचं आहे तर म्हटलं सोबतच करूया नाही का. आणि हा खूप सुंदर माझ्या पाठीमागे पाहू शकता स्विमिंग पूल आहे आणि खूप सुंदर असं इकडे डेकोरेट केलेलं आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढं चांगलं फील करेल ना तर खूप मस्त वाटेल आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. मी सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे. सो आता आपण इकडे जरा स्विमिंगचं बघूया आणि तिकडे मुलं कॅरम खेळतात तिकडे आपण जाऊया आणि नंतर मग सगळं रिसॉर्ट तुम्हाला फिरवते. मित्रांनो मस्त एकदम हॉटेल आहे आणि आता दुपारचं लंच वेळ झालेला आहे. लंच 1 ते 2:30चा टायमिंग आहे. सो आता आम्ही पटापट आमचा लंच करून घेतो आणि बघूया लंच मध्ये काय काय मेनू असणार आहे. तर पण आपल्याला इकडे घ्यायचं आहे आणि इकडे बाहेर टेबल्स आहे. इकडे किंवा इकडे आतमध्ये कुठे तुम्ही बसू शकता लंच करण्यासाठी. सो मस्त मित्रांनो आता आमचा डिलिशियस एकदम लंच आलेला आहे आणि लंच मध्ये खूप सारे आयटम आहेत. प्रांजल नाव सांगेल ना. काय सांगणार, काय खाते तू? काय नल्ली. सो मस्त मित्रांनो आता आम्ही आमचा लंच आहे तो एन्जॉय करतो आणि नंतर भेटू आपण थोड्या वेळाने. सो मित्रांनो हॉटेल तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. पूर्ण पेंटिंग केलेलं आहे. आजूबाजूला सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. आम्ही आता मस्त बसलोय पालण्यात आहे बघा. मस्त गेलाय आणि गेल्या टायमाला आम्ही आलेलो असंच पालण्यावरती बसलेलो होतो. आता पण सेम बसलाय. साई गेलाय मस्त स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायला आणि इकडे मस्त असं म्युझिक चालू आहे ना असं वाटतं. आणि खूप सारे लोक त्यांचं लंच पण करत आहे. आमचं लंच करून झालेलं आहे. सो साई पण पुण्यासाठी गेलेलं आहे. म्हटलं जरा आपण इकडे थोडंसं झुल्यावरती झुलूया. भाऊ आणि वहिनी आतमध्ये गेलेत रूम मध्ये. थोडंसं म्हटलं रिलॅक्स करूया नंतर मग आपण जाणार आहोत पॉईंट पाहण्यासाठी. जायचं ना. कोणी नाही.
सो फायनली मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप मस्त होतं आमचं लंच. आणि हॉटेल तुम्ही पाहिलंच असेल किती सुंदर हॉटेल आहे. आणि आता आम्ही थोडासा रेस्ट केला आणि निघालेला आहोत पॉइंट फिरण्यासाठी. तर चला बघूया आता आपण कुठे कुठे जाणार आहोत ते. आणि तुम्ही पाहू शकता माथेरानला किती गर्दी आहे. मला वाटतं न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी आमच्यासारखीच बाकीचे लोक पण आलेले आहेत आणि पूर्ण मार्केट भरलेलं आहे इकडे. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे मित्रांनो. आणि साईला आणि प्रांजला घोडेसवारी करायची होती, सो त्यांना दोघांना घोड्यावरती बसवलेलं आहे. सो मित्रांनो इथून खाली जायचं आपल्याला खंडाळा पॉइंट पाहण्यासाठी. अशा प्रकारे आहे खंडाळा पॉइंट. पुढे जाऊया आणि बघूया. सो मित्रांनो हा एक खंडाळा पॉइंट आणि खंडाळा पॉइंटला आपण आलेलो आहोत. खंडाळा पॉइंटला आल्यानंतर तुम्हाला इकडे जे इथून जे खंडाळ्याचे उंच उंच डोंगर आहेत ते पाहायला मिळणार. दाखवत खंडाळा पॉइंटला आल्यानंतर इकडे आहे गोळेवाला आणि सगळेजण काला खट्टा, ऑरेंज खट्टा, मीठा खट्टा एन्जॉय करत आहेत. एन्जॉय करा. हा खाल्लंस का सगळं? बापरे ऑरेंज ऑरेंज झाले साईची जीभ. पिलू तू कोणता खट्टा खाते? ऑरेंज. अरे वा. सो मित्रांनो मस्त आता खंडाळा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत लेक पॉइंट पाहण्यासाठी. जे 20 लेकचं नाव चार लोटे. 20 मिनिटे हा चारोलेट लेक पॉइंट आहे. साई 4 लोटे बोलतोय. कट कर मम्मी कट. हा कट करे ना, कट नाही करणार मी आहे ना. सो फक्त 20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला चालत जाण्यासाठी. सो आपण जाऊया आणि तो पण दाखवते तुम्हाला की किती सुंदर आहे पाहण्यासाठी. ए पिल्लू पिल्लू बघा आमची कशी टुनू टुनू चालते. टुनू 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 टुनू. थकत नाही. गोळा खाल्लाय ना आता आहे ना पिल्लू, एनर्जी आली. मस्त बघा सांता क्लॉजचं डेकोरेट केलेलं आहे. मस्त वाटतं एकदम. हॉटेलला पूर्ण सजवलंय. जिंगल बँड जिंगल बँड आहे बघ. अरे वा. चाललो कुठे आता? प्रांजलला वाटतंय घोड्यावरती बसले, काकाच्या खांद्यावर बसले आमची प्रांजल. प्रांजल हाय. कसं वाटतंय? घोड्यावर बसल्यासारखं वाटतंय ना? हा मस्त आहे ना घोडेसवारी. काकाची मस्त आहे घोडेसवारी. उद्या पण हा. किती जंगल आहे, पूर्ण जंगल आहे आणि मधूनच रस्ता आहे. थोडीशी भीती वाटते कारण जास्त लोक नाहीत. हा शॉर्टकटनी रस्ता आहे. रस्ता बघा. आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. काय मस्त वाटतंय. चल मेरे घोडे टुक टुक टुक. प्रांजल बोल ना, टुक टुक टुक. चल मेरे घोडे टुक टुक टुक. घोडेसवारी झाली आमची. आता चालणार. आता फिरायचं, आता फोटोज काढायचे. चारोट लेक पॉइंट आणि इकडे आम्ही आता आलेलो आहोत आणि खूप सुंदर आहे. इकडे तलाव आहे आणि पावसामध्ये येत असाल तर समोर आहे तिकडे जेव्हा पाणी सोडतात ना तेव्हा तिकडे तुम्हाला वॉटरफॉल भेटतात. तिकडे तुम्ही मस्त आंघोळ करू शकता. सो मी पावसाळ्यामध्ये पण आले होते आणि तो एक व्हिडिओ बनवलेला होता. मस्त वाटते तरी पण. इकडे समोरचा तुम्ही व्ह्यू पाहाल तिकडे तुम्हाला मस्त असं व्ह्यू पाहायला मिळेल.
खूप मस्त वाटतं एकदम. पाहू शकता इकडे पण किती गर्दी आहे. आणि हा फेमस लेक पॉइंट आहे पाण्यासाठी. सो मित्रांनो, आता चारलेटला लागूनच सिलिया पॉइंट आहे. आपल्याला इथून जायचंय पाण्यासाठी, तो पण पाहून येऊया. हा आहे मित्रांनो सिलिया पॉइंट. खूप मस्त. पावसातून इथून पडणारा वॉटरफॉल खूप भन्नाट असतो. असे बघा कसे बसतात बघा लोक मित्रांनो. हे बघा आणि मग खाली पडतात. बघा ना किती गेले. सेल्फीच्या चक्कर मध्ये आतमध्ये गेलेत. किती रिस्की आहे. आणि इथून जर मित्रांनो वॉटरफॉल पडतो ना तो खूप भन्नाट असतो. जर पावसामध्ये तुम्ही आले असाल तर तुम्हाला समजून जाईल. आम्ही आलेलो होतो. आमचा नवीन घोडा पप्पा आहे ना. अरे वा. सो मित्रांनो मस्त 3 पॉइंट आपण फिरून आलेलो आहोत आता मार्केटमध्ये. आणि इथे आम्ही आता मॅगी छोटा मोठा स्नॅक खायचंय साईला. सो आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि आम्ही पण थोडंसं रिलॅक्स होतो. नंतर आता रूमवर जाऊया आणि नंतर बघूया आता नंतर कुठे फिरायचं. आता मार्केटच फिरूया ना, कारण आज अमावस्या आहे ना. जंगल नाही फिरायचं. तर चला मस्त आता आम्ही थोडंसं साई मॅगी खाते तर थोडंसं इकडे बसतो, नंतर मग निघू. साई बाबू थकला ना, मॅगी एन्जॉय करतोय. आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत आणि हॉटेलची जी नाईट लाईफ आहे ती तुम्हाला मी दाखवते. किती सुंदर आहे ती. आजूबाजूला जी हॉटेलमध्ये झाडं आहेत त्यांना पूर्ण लाइटिंग केलेली आहे. बाजूला जे पाण्याचे फवारे आहेत ते पण सोडण्यात आलेले आहेत. आणि मस्त वाटते एकदम. असं वाटतंय की खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि त्यामध्ये जे न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे ते सगळे लोक करतायत मस्त. एकीकडे डान्स चालू आहे, एकीकडे जेवणाचं पण टायमिंग झालेलं आहे. कोणी जेवत आहे, कोणी डान्स करत आहे. खूप मस्त असं हॉटेल आहे. आम्ही ह्या हॉटेलला मित्रांनो पहिल्यांदाच आलेलो आहोत. जर तुम्हाला यायचं असेल तर ह्या हॉटेलची जी जानकारी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ती तुम्ही चेकआउट करा आणि ह्या हॉटेलला नेक्स्ट इयरला तुम्ही नक्की व्हिजिट करा. साईचा आणि प्रांजलचा थोडा डान्स झाल्यानंतर आपण आता आपला हे डिनर तो करून घेऊया. आणि डिनर मध्ये खूप सारे पदार्थ आहेत. व्हेज आहे, नॉन व्हेज आहे. मित्रांनो मस्त डान्स झालेला आहे. आम्ही पण खूप एन्जॉय केलेला आहे. आणि डान्स झाल्यानंतर जे अमेझिंग शो असतो जे मुलांसाठी तो इकडे आहे. आणि तो शो तुम्हाला जर पाहायचा असेल तर शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल. आणि खूप आम्ही इकडे एन्जॉय केला. साईने आणि प्रांजलने दोघांनी पण एन्जॉय केला. कलाकार अपना मनोरंजन पेश किया जाएगा. विष्णु भाई ये लकड़ी का है कि लोखंड का है? लकड़ी का है, लोखंड तो नहीं ना भाई. आप भी देखना काय का है, लकड़ी का. और देखिए सर एक छोटा सा मनोरंजन आप लोग के सामने. इसकी आवाज का सगळा प्रोग्राम संपलेला आहे. जो काय डान्सचा प्रोग्राम होता आणि जे आपण खेळ पाहिले
जो आपण शो पाहिला तो पण संपलेला आहे आणि आत्ता आम्ही आमच्या रूममध्ये आलेलो आहोत. खूप सुंदर मित्रांनो रूम्स आहेत इकडे हॉर्सलँड हॉटेलमध्ये आणि आम्ही फर्स्ट टाईम हॉर्सलँड हॉटेल व्हिजिट केलेलं आहे. तर मित्रांनो खूप छान वाटलं आणि सकाळचा पण जो लंच होता तो पण मस्त डिलिशियस होता आणि आताचा जो डिनर होता तो पण एकदम सुपर्ब होता. तुम्हाला मी दाखवलंच आणि आम्ही डान्स केला ते पण आम्हाला भारी वाटलं. नंतर मग जो आपला शो चालू होता तिकडे आपला बच्चू पण गेलेला साईने पण तिकडे एन्जॉय केला मस्तपैकी. छोटी पिल्लू होती प्रांजल तिने पण एन्जॉय केला आणि मुलं भरपूर म्हणजे खुश झाली की किती मस्त काहीतरी त्यांना कसं वेगळं काहीतरी पाहायला भेटलं नाही का आणि मस्त वाटलं आणि आम्हाला पण मस्त वाटलं. आम्ही पण डान्स केला जरा म्हणजे रिलॅक्स असं फील केलं जेवल्यानंतर. तर मित्रांनो मस्त वाटलं. आता खूप झोप आलेली आहे सो सकाळी लवकर उठायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया कारण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे कारण सकाळपासून आपला व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करत जा जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याच्या पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी. पण भेटूया नवीन अशाच एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा बाय बाय आणि गुड नाईट. बाय. आणि मॅजिक शो झालेला मज्जा आली. काय काय खतरनाक मॅजिक शो होते.